नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओमकार क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र SSC बोर्डच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत। आपला मराठीचा पेपर आणि संस्कृतचा पेपर झालेला आहे आणि आता खरं टेन्शन आहे ते इंग्लिशच्या पेपरचं। एक दिवसच उरलेला आहे आणि या एका दिवसात तुम्ही तयारी करूनही चांगले मार्क्स कसे मिळवाल यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया। इंग्लिशच्या पेपरमध्ये सर्वात प्रथम पेपर कसा लिहायचा। एक पेपर एकदम स्वच्छ, अजिबात खाडाखोड करायची नाही आणि एकदम व्यवस्थित असा लिहायचा। सर्वात प्रथम तर आधी आपण सोडवणार आहोत लँग्वेज स्टडी। हा क्वेश्चन तुम्ही आधी करून घ्यायचा आहे। लँग्वेज स्टडी हे पूर्ण 10 मार्क्सचा असतो आणि 10 मार्क्समध्ये पहिले क्वेश्चन नंबर ए हा पूर्ण 8 मार्क्सचा असतो। त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन दिलेले असतात, त्यातले 4 तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात आणि ते 4 जर तुमचे राईट आले तर तुम्हाला 8 मार्क्स मिळतात। तर क्वेश्चन नंबर ए मधला पहिला असतो तो स्पेलिंग कंप्लीट करायला असतात। तुम्ही स्पेलिंग लिहिल्यानंतर जे लेटर तुम्ही त्यामध्ये फिल केलं आहे त्याला अंडरलाईन करायचे आहे। क्वेश्चन नंबर ए मधला सेकंड तो असतो अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजेच ABCDच्या क्रमाने लिहायचं। क्वेश्चन नंबर 3 असतो पंक्च्युएट द फॉलोइंग, म्हणजेच तेथे तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे। आणि 4 मध्ये एक स्पेलिंग दिलेली असते, त्याच्यापासून तुम्हाला 3 लेटर घेऊन किंवा मिनिमम 3 लेटर किंवा 2 लेटर असं सांगितलेलं असतं आणि त्यापासून तुम्हाला स्पेलिंग तयार करायचे असतात। तर ते तुम्ही इझिली बनवू शकता। तर हे 4 क्वेश्चन तुम्ही राईट लिहिले की तुम्हाला इथे 8 मार्क्स मिळून जातात। त्यातलाच बी आहे डू ॲज डायरेक्टेड, तो 2 मार्क्सचा असतो, तो सुद्धा खूप इझी असतो। प्रिफिक्स आणि सफिक्स हा त्यातलाच इझी भाग आहे, त्यामुळे येथे तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये 10 मार्क्स आपोआपच मिळून जातात। हे तुम्ही एकदा बघून घ्यायचं। त्यानंतर ॲप्रिशिएशन 100% येणारा भाग म्हणजे ॲप्रिशिएशन, त्यामुळं पोएमचं ॲप्रिशिएशन तुम्हाला करून ठेवायचे। जेवढ्या पोएम आहेत त्यातलं तर पहिले 2 तुम्हाला हाफ मार्क्सचे टायटल आणि नेम ऑफ द पोएट हे त्यामध्येच दिलेलं असतं। ॲप्रिशिएशन केल्यानंतर तुम्ही ट्रान्सलेशन हा एक भाग करून घ्यायचा आहे। ट्रान्सलेशन तुम्हाला 5 मार्क्सला असतं, म्हणजे जसं लँग्वेज स्टडी 10 मार्क्स झाले, ॲप्रिशिएशन 5 मार्क्स आणि पुढचे ट्रान्सलेशन आहे ते पण 5 मार्क्सचं आहे, ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। इथंच तुमचे 20 मार्क्स होऊन जातात। मित्रांनो, एकदम क्रमाने जर तुम्ही आधी लँग्वेज स्टडी, त्यानंतर ॲप्रिशिएशन, त्यानंतर ट्रान्सलेशन तुम्ही करून घ्यायचं आहे। आता आपण स्किलचा भाग पाहायचा आहे। तर रायटिंग स्किलचा हा सेक्शन 5 मध्ये असतो। जेव्हा तुम्ही तयारी कराल तेव्हा सेक्शन नंबर 5 मध्ये असणारा रायटिंग स्किल, याच्यामध्ये तुम्ही लेटर रायटिंग ह्याच्यामध्ये आधी डिसाईड करायचं आहे तुम्हाला फॉर्मल लिहायचं की इनफॉर्मल, ते तुम्ही पाहून घ्यायचं लेटर। आणि लेटर रायटिंग नंतर डायलॉग रायटिंग आहे, त्याला ऑर म्हणून स्पीच रायटिंग आहे। तुम्हाला जो इझी पार्ट वाटेल त्याची एक तयारी करून घ्यायची। कंप्लीट द डायलॉग हे सुद्धा तुम्हाला एकदम इझी असं आहे 5 मार्क्ससाठी, ते तुम्ही करू शकता किंवा ज्यांना कोणाला सोपं वाटत असेल स्पीच रायटिंग ते करू शकतात। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल, हे तुम्ही इझिली करू शकता। त्यामुळे व्हर्बल टू नॉन व्हर्बलची तयारी करायची। इथे तुमचं रायटिंग स्किलमध्ये हे होऊन जाईल। त्यानंतर बी क्वेश्चनमध्ये एक्सपांड द थीम, त्याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट सोपं वाटतं मला, तुम्हाला कुठलं वाटतं ते तुम्ही बघून घ्यायचे। याच्यामध्ये 3-4 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ। तर तुम्ही हे सुद्धा पाहून घ्यायचे। रायटिंग स्किलचा भाग इथे 5-5 मार्क्स आहेत प्रत्येकाला, ते तुम्ही पाहून घ्यायचे। हा सेक्शन 5 होता आपला रायटिंग स्किलचा। रायटिंग स्किल झाल्यानंतर पुन्हा तुम्ही पोएट्री सेक्शनकडे वळायचं आहे। पोएट्री सेक्शन एकदा पाहून घ्यायचा। पोएट्री सेक्शन झाल्यानंतर मग टेक्स्च्युअल पार्ट, पोएट्री सेक्शन नंतर तुम्ही टेक्स्च्युअल पार्टकडे वळायचं आहे। टेक्स्टचे लेसन एकदा पाहून घ्यायचे आणि मिनिंग रीड करून घ्यायचे। एकदा मिनिंग समजलं की तुम्हाला ह्याच्यावरचे तुम्ही क्वेश्चन आन्सर सहजपणे लिहू शकतात। त्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, काही पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन तुम्ही रीड करायचे आणि त्याची थोडीफार तयारी करून घ्यायची आणि मग अशा तऱ्हेनं तुमचा पूर्ण पेपर कंप्लीट होऊन जाईल। पूर्ण पेपरची रिव्हिजन तुम्ही या प्रकारे करू शकता। शेवटी तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आणि ग्रामरचा भाग पाहून घ्या, त्याच्यामध्ये टेन्स वगैरे तुम्हाला बघायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही एका दिवसात तुमची पूर्ण रिव्हिजन करू शकता। प्रथम लँग्वेज स्टडी, त्यानंतर ॲप्रिशिएशन, त्यानंतर ट्रान्सलेशन, रायटिंग स्किल, नंतर पोएट्री सेक्शन, त्यानंतर टेक्स्टबुकमधले लेसन आणि सर्वात शेवटी पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आणि ग्रामर। हे या पद्धतीने तुम्ही तयारी करा। तुम्हाला नक्की या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर तुमचा पेपर नक्की तुम्हाला सोपा जाईल आणि इंग्लिशचा पेपर खूप इझी असतो जर तुम्ही एकदम शांत मनाने सोडवला तर। टाइम बघून तुम्ही सगळं मॅनेज करा, वेळोवेळी वेळ पहा की आपला पेपर वेळेत होतोय का आणि त्याप्रमाणे लिहा।
एकदम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. सर्वांना ही माहिती मिळावी आणि एका दिवसात त्यांनी तयारी करावी. धन्यवाद. तर तुम्हाला उद्या होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरसाठी ऑल दी बेस्ट. धन्यवाद.